नाही, मी 29ला ढोलबजाव आंदोलन सांगितलंय आणि 28ला कोणाचं आंदोलन आहे हे मला माहित नाही. 2 तारखेला दसरा मेळावा आहे हे आता मला माहित झालं की बीडला ओबीसीची काहीतरी सभा आहे. परंतु माझ्या डोक्यात तसं काहीच नाहीये कुठल्या प्रकारचं. आणि तो दसरा मेळावा आहे 2.5-3 कोटी धनगर समाज आहे. ओबीसी पण आपण म्हणतो 5-7-8 कोटी धनगर ओबीसी समाज आहे. ते काय सगळे तिकडे जात नसतात, सगळे इकडे जात नसतात. म्हणजे बीडला जाऊन जाऊन किती लोक जातील? 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख. उरलेले 5 कोटी लोक कुठं जाणार आहे? आता तुम्ही ते दसरा मेळाव्याचं म्हणावाला, तिथे किती लोक जाणार आहेत? 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख. 2.5 कोटी धनगर आहेत ना राज्यात. त्याच्यामुळं हे कोणी काही चर्चा करतंय, या चर्चांना काही अर्थ नाहीये. मी माझी लढाई धनगर जमातीच्या अस्तित्वाची. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. धनगर जमातीवर झाल्या अन्यायाची लढाई लढतो. याच्यामध्ये कसल्याच प्रकारचं किंतु परंतु नाही. परंतु तुम्ही म्हणताय ते खरं आहे, काही लोक याच्यात किंतु परंतु आणतात, ते आणतील. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि माझी लढाई माझ्या लढाईवर फोकस करतो. नाही, हे पहा, आता कुणी त्यांच्या मागण्या मला माहित नाही, माझी मागणी मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी म्हणतो माझी मागणी आहे. कदाचित ते सुद्धा आता दसरा मेळावा घेतील, ते सुद्धा धनगर समाजाचे नेते आहेत. त्यांनी सुद्धा आरक्षणाच्या चळवळीत, आरक्षणाच्या लढ्यामध्ये काम केलंय. त्याच्यामुळं निश्चित ते त्या ठिकाणी या आरक्षणाच्या बाबतीत बोलतील असं मला वाटतं.